सकाळचे 8 वाजले. सोनाली घाई गडबडीने पटकन उठली. अरे बापरे, 8 वाजले. इतका वेळ मला उठायला कसा काय झाला? मला लवकर जाग कशी काय आली नाही? पण मी तर अलाराम लावला होता. मग तरीही मी जागी झाली नाही की अलाराम वाजलाच नाही? आता काही माझं खरं नाही. इतक्या उशिरापर्यंत मागच्या कित्येक वर्षात झोपलेली नाही मी. मग आज असं कसं काय झालं? आता तर पिल्लूची शाळा चुकेल आणि मनोजला देखील ऑफिसला जायला उशीर होणार आहे. आणि सासूबाईंचं ऐकून घ्यावं लागणार ते वेगळंच. त्या किती दिवसभर बडबड करतील. असा स्वतःशीच बोलत सोनाली ब्रश करू लागली. पण आज त्यांनी मला इतक्या उशिरापर्यंत झोपू कसं काय दिलं? एरवी इतक्या उशिरापर्यंत झोपले असते तर घर डोक्यावर घेतलं असतं त्यांनी. पण आज काय असं झालं असेल? सोनाली बाथरूममधून बाहेर आली तसा मनोज आला. तो सुद्धा तयार होऊन गुड मॉर्निंग. अगं कशाला उठलीस? झोप ना मस्तपैकी. आज सुट्टी घेतली आहेस ना? आणि मी आज लंच ऑफिसमध्ये करेन. खरं तर मला जायची इच्छा नाही आहे, पण माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे ना, त्यामुळे आज जावंच लागेल. बरं ठीक आहे, बाय. असं बोलत त्यांनी सोनालीला काही बोलू न देताच तिला मिठीत घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि गडबडीनेच तो पटकन ऑफिसला निघून गेला. त्यानंतर सोनाली पटकन आवरून आली. किचनमध्ये जाणार इतक्यात सासू सासरे किचनमध्ये होते. प्लेटमध्ये डोसा आणि वडे दिसत होते. सांबारचा मस्त वास येत होता. पण बाबांना पॅकेटमधून ते सांबार काढायला जमत नव्हतं. म्हणून ते आईंना बोलतात, हे तूच काढून दे. आणि हे काय, एकही चमचा कसा काय नाही सापडत या घरात? थांबा, तुम्ही मी काढते, नाहीतर उगाच सांडासांडी करून काम वाढवूनच ठेवाल. आणि समोरच आहेत ना चमचे. तुम्हाला काही म्हणजे काही सापडतच नाही. वस्तू समोरच असतात, पण तुम्हाला त्या दिसत नाहीत. त्यापेक्षा एक काम करा, तिथे किचनमध्ये लुडबुड करण्यापेक्षा या प्लेट्स घेऊन बाहेर बसा. मी एक एक सर्व सामान घेऊन बाहेर येईन. आणि सुनबाई उठली की मी तिला देईन गरम करून. तिचा आवडीचा नाश्ता आहे ना, असं आई प्रेमाने म्हणाल्या. हे ऐकून सोनाली जागीच थबकली. तिला विश्वासच बसेना की सासूबाई असं कसं काय बोलत आहेत. आश्चर्याने किचनकडे पाहत असणाऱ्या सोनालीकडे सासूबाईंची नजर गेली. अगं उठलीस का बाळा? झोपायचं ना अजून थोडा वेळ? पण बरं झालं उठलीस. बाबांनी तुझ्या आवडीचा बाहेरूनच नाश्ता आणला आहे. तसं तर मी घरीच करणार होते, पण तुला तर माहिती आहे ना ह्यांना किती गडबड असते. आणि तसंही सकाळी नाश्ता करून शुगर आणि बीपीच्या गोळ्या घ्यायच्या असतात गं. त्यामुळे मग मी बाहेरूनच आणला आहे. बरं ते जाऊ दे, गरम गरम खाऊन घे. नंतर आपण एकत्र चहा घेऊयात. सोनालीने मान डोलावली आणि विचार करू लागली की पण आई मयू कुठे दिसत नाही. अगं त्याला व्हॅनमध्ये बसवून आलो मी आत्ताच. तो गेला शाळेत. खूप हुशार झाला आहे आपलं बाळ. आता आपला मयू पटपट आवरतो, काही त्रास देत नाही. सकाळी देखील पटकन उठला आणि बाथरूममध्ये जाऊन ब्रश, अंघोळ ही स्वतःच करून आला. बाहेर शाळेची तयारी करण्यासाठी आला. पण अगं सोनाली, त्याची बॅग फार जड आहे. या शाळेतील लोकांना काही कळत नाही का? एवढ्याशा लेकराला इतकं ओझं देतात ते. आणि सकाळी मयू बाबांना बोलतो काय माहिती का? आजोबा मी आता बिग बॉय झालो आहे, म्हणून आता मी येईन एकटा घरी, तुम्ही येऊ नका मला घ्यायला. अशी त्याची फक्त बडबड सुरू असते. आणि खायचं नाव घेतलं की मात्र तोंड वाकडं करतो. खायला कंटाळ करतो. अगं पण मी काय बसलं आहे. तुझा नाश्ता झाला का? म्हणजे मी आपल्यासाठी चहा आणते. आणि हो, काळजी करू नकोस, मी त्यांच्यासाठी डबा देखील दिला आहे. अहो पण आई, तुम्हीच सर्व एकट्याने करत का बसलात? मला कशी काय झोप लागली माहिती नाही, पण तुम्ही तरी उठवायचं ना मला. बहुतेक 2 दिवसापासून दवाखान्यातून ये-जा करून दगदग झाली आणि काल औषधे देखील घेतली होती, त्यामुळे कदाचित मला झोप लागली असावी, असं सोनाली थोडं लाजतच म्हणाली. अगं राहू दे गं, काहीतरी नाही होत. 1 दिवस आराम केला तर काय होतं? बरं ठीक आहे आई, पण आता दुपारच्या जेवणात काय करू सांगा मला, सोनाली थोडं अपराधीपणाने म्हणाली. अगं तू काही नको करू, तुला आईकडे जायचं आहे ना, मग जाऊन ये. तू निवांत. आईला देखील तुझी आठवण येत असेल, काळजी वाटत असेल. आणि आपल्या शेजारी त्या मावशी येतात ना स्वयंपाकाला, त्यांना मी सांगितलं आहे आजपासून चपाती भाजी करायला. आणि बाकीचं राहिलेलं मी करत जाईन, म्हणजे मग तुला देखील आराम मिळेल.
कामाचा ताण तुझ्यावर देखील पडणार नाही. आणि तसंही तू किती करशील एकटी? तुझी नोकरी, मयूचा अभ्यास, बाहेरची कामे देखील असतात. त्यामध्ये तुझी तब्येत बरी नाही आणि तुलाच सगळ्यांच्या मागं करावं लागतं. आता आराम करत जा. सासूबाईंचे असे वागणे, बोलणं ऐकून सोनाली आश्चर्यचकित झाली. तिचा विश्वासच बसेना. कारण कालपर्यंत प्रत्येक गोष्ट सुनेनेच करावी, तिचे कर्तव्य आहे अशी अपेक्षा ठेवणाऱ्या सासू आज असं अचानक कशा काय बदलल्या हेच तिला कळेना. ती आपल्याच विचारात हरवून गेली. काही वेळाने ती आवरून आईकडे गेली. तेव्हा सोनालीला पाहून आईला रडू आवरेना. ती रडू लागली. सोनालीला जवळ घेऊन तिचे लाड करू लागली. खरं तर प्रत्येक आई आपल्या मुलीवर प्रेम करतच असते. पण आज आईच्या मायेत, नजरेत एक वेगळाच भास सोनालीला होत होता. तिने आईला विचारलं की आई, काय झालं आहे? तू अशी का वागतेस? तेव्हा आईने स्वतःला सावरत विषय टाळला आणि लेकीसाठी खायला घेऊन येण्यासाठी किचनमध्ये गेली. सोनालीही फ्रेश होऊन हॉलमध्ये बसली. आईने सोनालीला खायला दिलं व त्या दोघी गप्पा मारत बसल्या. काही वेळाने सोनाली आईचा निरोप घेऊन आपल्या घरी जाण्यास निघाली. ती घरी पोहोचली तर नुकताच तिचा मुलगा मयू शाळेतून घरी आलेला होता. सकाळपासून सोनालीने मयूला पाहिलं नव्हतं. आज ती उठण्याआधीच शाळेत निघून गेला होता. त्यामुळे त्याला घरी पाहून तिने पटकन मयूला मिठी मारली. तेव्हा मयू बोलू लागला, मम्मा, मी आता मोठा झालो आहे. मी अजिबात तुला त्रास देणार नाही. मी एकदम गुड बॉय बनेन. हो बाळा, तू आहेसच मुळात माझा हुशार मुलगा आणि आता अजून हुशार होणार आहेस. मायलेकांचा संवाद ऐकून, प्रेम पाहून क्षणभर सासूच्या डोळ्यात पाणी आलं. त्या डोळे पुसतच किचनमध्ये गेल्या. संध्याकाळी मनोजसुद्धा लवकर घरी आला. सर्वांनी एकत्र जेवण केलं आणि हॉलमध्ये गप्पा मारत बसले. तेव्हा आईने विषय काढला, काय रे मनोज, तुम्ही 2 महिन्यापूर्वी कुठे बाहेर फिरायला जाणार होतात ना? मग का नाही गेलात? बरं, नाही तर असं कर ना, तुम्ही मस्तपैकी जाऊन या ना कुठेतरी फिरायला. 4 दिवस, किती दिवसात कुठे गेले नाहीत. सोनाली अवाक होऊन बघतच राहिली, ऐकतच राहिली. तिच्यासाठी हे सर्व नवीनच होतं. कारण ज्या सासूबाई 1 दिवसांच्या ट्रिपला जरी कधी जायचं म्हटलं तरी बडबड करायच्या. कशाला हवेत फिरायला? उगाच पैसे खर्च करण्याची काय गरज आहे? असं बोलायच्या. त्याच आज चक्क फिरायला जा बोलत आहेत. हे कसं शक्य आहे? हे काही सोनालीला कळत नव्हतं. मनोज देखील बोलला, हो आई, आम्ही जाऊन येईन. पण आधी तुला तर माहिती आहे की सोनालीचा दवाखाना चालू आहे. तिची तब्येत ठीक नाही आहे. बाबा बोलले, हो तुझं बरोबर आहे. नंतरच जाऊन या तुम्ही. आता उशीर झाला आहे. सर्वजण झोपायला जा. हो, शुभरात्री बोलून मनोज, सोनाली व मयू खोलीत झोपायला गेले. पण सोनालीला झोप काही लागत नव्हती. ती सकाळपासूनच्या सर्व घटना आठवू लागली होती. आज लग्न झाल्यापासून पहिल्यांदा सासू सासरे इतके चांगले वागले होते. ते कसं काय होऊ शकलं हे सोनालीला कळेना. आईच्या घरी गेल्यानंतर देखील आई काहीतरी वेगळंच वागत होती. घरी आल्यावर मयूचं ते समजूतदारपणाचे शब्द, सर्वच काही अनपेक्षित होतं. आज प्रत्येकजण तिच्यासोबत प्रेमाने, आपुलकीने व माणुसकीने चांगले वागत होता. आजचा दिवस तिचा खूप छान गेला होता. पण सर्वांचं वागण्याचं ती पुन्हा पुन्हा विचार देखील करत होती आणि झोपी गेली. पुढचे काही दिवस असंच चालू होतं. जे तिने काल अनुभवलं होतं, प्रत्येकजण तिची काळजी घेत होतं. मनोजचे तर आधीपासूनच सोनालीसोबत नेहमीच प्रेमाचे अतूट नाते होतेच. त्याला नेहमीच तिची पर्वा होती, काळजी होती. पण गेल्या काही दिवसापासून जरा जास्तच मनोज देखील सोनालीची काळजी घेत होता. औषधं वेळेवर घेतली की नाही, काय खाल्लं की नाही, झोप पूर्ण होते की नाही, अशा छोट्या गोष्टीसुद्धा मनोज आवर्जून त्याकडे लक्ष द्यायचा. पुढच्या आठवड्यात तिचा वाढदिवस होता. त्यामुळे घरातील सर्वांनी मिळून तिच्यासाठी छान सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी रात्री सर्वजण झोपी गेले. पण मनोज अजूनही आलेला नव्हता. म्हणून सोनाली त्याची वाट पाहत मयूला घेऊन रूममध्ये गेली आणि तिथेच झोपी गेली. काही वेळाने तिला कोणता तरी आवाज ऐकू येऊ लागला. ती पटकन झोपेतून उठली. तिच्या शेजारी मयू नव्हता. ती घाबरून हॉलमध्ये गेली. सगळीकडे अंधार होता आणि अचानक लाईट लागली. हॅपी बर्थडे टू यू, एकदम जल्लोष झाला. आई, बाबा, मनोज, मयू सगळेच हसत हसत तिला विश करत होते. सासूबाईंनी एक घरीच
सुंदरसा केक बनवला होता. सोनालीने तो केक कापला आणि सगळ्यांना भरवला. सर्वांचे मनापासून आभार मानले व सर्व झोपी गेले. सोनाली सकाळी उठून पाहते तर जवळच सुंदरसं ग्रीटिंग कार्ड होतं. तिच्या मयूने स्वतःच्या चिमुकल्या हाताने बनवलेलं होतं. ते कार्ड बघून सोनालीला खूप आनंद झाला. तितक्यात एक सुंदर छोटंसं गिफ्ट घेऊन मयू आला आणि बोलू लागला की हे मी माझ्या खाऊच्या पैशातून सेव्हिंग करून तुझ्यासाठी घेतलं आहे. सोनालीच्या डोळ्यात पटकन अश्रू आले. तिने मुलाला मिठी मारली. मनोजने देखील छान साडी तिच्यासाठी आणली होती. त्याने ती साडी तिच्याकडे दिली आणि बोलला, वाढदिवसाच्या पार्टीत हीच साडी नेसून ये, तेव्हा तू अजूनच सुंदर दिसशील. तो दिवस सोनालीसाठी खूप खास होता. सर्व काही तिच्या मनाप्रमाणे तिला जसं हवं होतं तसाच तिचा दिवस जात होता. संध्याकाळी वाढदिवसाची पार्टी होती. जवळच्याच लोकांना आमंत्रित केलं होतं. पार्टीची तयारी व ज्या छान पद्धतीने वाढदिवस साजरा होत होता त्याची सोनालीने कधीच अपेक्षा केलेली नव्हती. तो दिवस, ते क्षण सोनाली आपल्या माणसांसोबत मनसोक्त आनंदाने जगत होती. सर्वजण खूप खुश असतात, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती देखील असते. हे सोनालीच्या नजरेतून काही चुकत नाही. दुसऱ्या दिवशी सोनाली नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी तयार होत असते. मयू आधीच शाळेत गेलेला असतो. तेव्हा मनोज व आईबाबा सोनालीला सांगतात की तू आजपासून कामावर जाणं बंद कर. तुझी तब्येत बरी नाही, त्यामुळे घरीच आराम कर. हे ऐकून सोनाली आश्चर्याने विचारते, पण का? याआधी मी आजारी पडली नव्हती का? पण त्यानंतर गेलीच ना. पण मग आताच का? असं सरळ नोकरी सोडायला तुम्ही का सांगत आहात? असं काय झालं आहे मला? गेल्या काही दिवसापासून मी पाहत आहे की प्रत्येकाचं माझ्यासोबत वागणं बदललं आहे. तेव्हा कोणीच काही स्पष्टपणे बोलत नाही. सर्वजण गप्प बसतात. ते पाहून सोनालीला अधिकच काळजी वाटू लागते आणि मग सोनाली पुन्हा पुन्हा विचारू लागते. तेव्हा मन घट्ट करून मनोज बोलतो, सोनाली, तुला तर माहितीच आहे, गेल्या काही दिवसापासून तुझी तब्येत ठीक नाही आहे. आपण डॉक्टरांकडे देखील जाऊन आलो आहोत. काही टेस्ट केल्या तर त्यातून हे समजलं आहे की तुला कॅन्सर झाला आहे. हे ऐकून सोनाली अवाक झाली. एका क्षणात आयुष्य संपल्यासारखं वाटलं. ती जमिनीवर कोसळली आणि रडू लागली. मनोजने तिला सावरलं, तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. पुढच्या क्षणी सोनाली ताडकन उठून उभी राहिली आणि सर्वांना जाब विचारू लागली की तुम्ही मला हे आधीच का नाही सांगितलं? माझ्या बाबतीत इतकी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवून ठेवली? तेव्हा मनोज सोनालीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागला की तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. तुझ्याबद्दल हे आम्हालाही आत्ताच सध्याच कळलं आहे. मी डॉक्टरांशी बोललो आहे. ते तुझ्यावर योग्य आणि चांगले उपचार करतील. अच्छा, तरीच मला गेल्या काही दिवसापासून प्रश्न पडला होता की प्रत्येकाचेच माझ्यासोबतचे वागणे बदलले का आहे? प्रत्येकजण माझ्यासोबत प्रेमाने, काळजीने का वागत आहे? हे आत्ता मला कळत आहे. आज सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. पण मला मरायचं नाही, मला जगायचं आहे. माझ्या मुलासाठी, आपल्या संसारासाठी, माझ्या माणसांसाठी. आत्ता कुठे आयुष्य नीट सुरू झालं होतं आणि माझ्यासोबत हे असं का घडलं असेल? असं बोलत सोनाली खूप खूप रडू लागली. घरातील सर्वजण तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण सोनाली मात्र हा आजार आपल्याला झाला आहे या विचाराने अस्वस्थ होत होती आणि सर्वात जास्त दुःख तिला या गोष्टीचे वाटत होते की आपल्याला या आजारपणात खरंच काही झालं तर आपल्यानंतर आपल्या मुलाची काळजी कोण घेईल? त्याच्यावर निस्वार्थ प्रेम कोण करेल? हे आठवून तिला अजूनच वाईट वाटत होतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.